हॅलो फ्रेंड, आज आपण जाणार आहोत चांदवडच्या रेणुका मातेला आणि गणपतीला. चांदवडचा जो गणपती आहे ना, त्याचं नाव आहे इच्छापूर्ती. चला तर आज आपण जाऊया. आणि पावसाळ्यात जर तुम्ही इकडचं वातावरण बघितलं ना, अत्यंत निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि जे की मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवत आहे, तुम्ही पण बघत असाल. अगदी सगळ्या बाजूंना हिरवं हिरवं गवत उगलेलं आहेत. डोंगर सगळीकडे पसरलेले आहेत. मस्त वाहनांची ये जाय चालू आहे. आणि जे काही उंच भाग आहे ना, त्या ठिकाणी ढग पण उतरलेले आहे. आणि चला, हे जे आपण बघतो हे आहे चांदवडच्या रेणुका देवीचं मंदिर. अगदी प्राचीन असं मंदिर आहे. आणि इथं मोठ्या भावभक्तीने खूप असे भक्त येत असतात. नवरात्रीत तर खूप अशी गर्दी असती. तुम्ही पण नक्की या एकदा तरी. अगदी प्राचीन इथलं पण तुम्ही वातावरण बघू शकता. खूप असं मस्त निसर्गरम्य ही देवी आहे. आणि इथं आहे ना, मध्ये ना ते ना फोटो काढून नाही देत, त्यामुळे मी काही इथलं शूट केलं नाही. तर चला आता आपण जाऊया इच्छापूर्तीला. खूप दूरवरून असे लोक येतात आणि खूप लोकांच्या अशा ज्या काही मनातल्या इच्छा राहत्या ना, त्या पूर्ण होतात. त्याच्यामुळं इथं चतुर्थीच्या वगैरे दिवशी खूप अशी गर्दी असती. खूप म्हणजे खूपच दूरचे लोक असतात. हे मंदिर अगदी खूपच छान आहे. बाजूला सगळे डोंगर आणि मध्ये मस्त लाइटिंग वगैरे. आणि इथं पण जे आहे ना, इथं अजिबात फोटो काढून नाही देत, त्यामुळे मी इथला मधला काही गणपतीचा शूट नाही घेतला. जे काही मंदिर आहे ते तुम्हाला दाखवते.